प्रस्तुत आहे एक संपूर्णतः प्रायोगिक नाटक. आता प्रायोगिक नाटक म्हणजे काय हे समजावताना सुप्रसिद्ध फ्रेंच नाटककार आर्थर आदमॉफ हे म्हणतात की रंगमंचावरील नाट्य हा दृश्य जगत आणि अदृश्य कल्पना विश्वाचा एक छेदनबिंदू असावा. हे नाटक हा छुप्या भावनांचे प्रकटीकरण असतो, तर प्रायोगिक नाटकात अत्यंत प्रतिकात्मक सिम्बॉलिक तऱ्हेने अमूर्त म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट विषय सादर होतात आणि याचा आस्वाद किंवा रसग्रहण बघणाऱ्याच्या आकलन शक्तीवर सोपवलेलं असतं. समथिंग लाईक अ मॉडर्न आर्ट यू नो. बघूया तर परंपरांच्या भिंतींच्या आत आणि बाहेर राहणाऱ्या तुमच्या आमच्या मनातल्या काऊ व चिऊची ही गोष्ट. शीर्षक आहे दार आणि भिंती. कलाकार अपूर्वा मोहनाळकर आणि पराग प्रतापवार. लेखन भाग्यश्री बारलिंगे. दिग्दर्शन नमिता घाटे आणि ओंकार कराडे. दार आणि भिंती. हे आहे तुमच्या मनातलं घर. ह्याच्या भिंती दगडमातीच्या नाहीत, तर तुमच्या मनातल्या परंपरांच्या भिंती. वर्षानुवर्ष शतकानुशतकं बांधलेल्या या भिंतींमध्ये तुमच्याच मनातली एक चीव दडली आहे, मनोभावे या परंपरांचं पालन करणारी. भिंती जाचक असल्या तरी सहन करणारी. भिंती बाहेरच्या जगाची तिला थोडी ओढ वाटत असली तरी भिंतींच्या आत ती चांगली सेटल झाली आहे. आणि तुमच्याच मनात दडलाय एक काऊपण, जो ही सगळी बंधनं या भिंती यांच्या बाहेर राहतो, मुक्तपणे भटकतो. पण घराच्या आतली ऊब, सुरक्षितता याचाही त्याला हेवा वाटतो. कुणाचं आयुष्य त्यांच्यातली चीव घडवते, कुणाकडे काऊचं वर्चस्व असतं, किंवा कुणाच्या मनातले लबाड कोल्हे त्यांना चुकीच्या मार्गावर नेतात. या प्राणी पक्ष्यांच्या राज्याचे नियम कोण लिहितात ते तर तुम्हाला माहीतच आहे. ईसाप. कधी गीता, कधी बायबल. अहो, अगदी होम ओनर्स असोसिएशनचे जाचक नियम पण तेच लिहितात. आणि हीच बनते आपली ईसाप नीती. म्हणजेच या घराचे आणि भिंतींचे वास्तुशास्त्र. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातले विचार प्रवाह, चीव आणि काऊ एकमेकांशी बोलले तर. चिवताई चिवताई दार उघड. अगं, यानंतर परंपरेप्रमाणे खरं तर तुझं वाक्य आहे, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते. कोणी हा साधं नाक तोंड झाकावं एवढं सुद्धा भान नाही या माणसाला. ना डोक्यावर टोपी, ना हातात कड. ही चालते आपल्या संस्कृतीची. आपण कोण? हे दार बरेच दिवसात उघडलेलं नाही. दिवसात की वर्षात? दार उघडलं तर नवीन विकाराच्या वाऱ्यानं सर्दी खोकला होईल की काय? चिवताई
शिवताई, अगं मी काऊ कावळा, पण शेणाचं घर बांधणारा बावळ्या बोरिंग कावळा नाही, तर इसाप निधीतला स्मार्ट कावळा. इसाप नीतीतला कावळा खडे टाकून पाणी वर आणतो. तू इथे काय करतोयस? अगं हो, तो शो मी पूर्वी करायचो. गर्दी असायची एक एक खेळाला, पण मला मदत करणारी चिमणी पाणी पिऊन भोर करून गेली आपल्या मेणाच्या घरात. कसला शो आणि कसला काय, तो खडे टाकून वर आणायला पाणी सुद्धा उरलेलं नाहीये. आता असा खडा टाकून बघतोय पोटा पाण्यासाठी. अगं रिअल इस्टेट एजंट झाला, रिअल इस्टेट एजंट. हा बघ, तुला दाखवायला सुंदर कॅटलॉग आणलाय. तू दार उघडलंस तर बघता येईल. ती जीव ती कोणासाठी उडून गेली? अरे चौकशी असणार, कुणासाठी कशाला उडून जाईल तुम्ही? नाही पटलं गेली उडत. ए, तुला तुला कसं कळलं कुणासाठी उडून गेली म्हणून? इतकं ऑब्वियस आहे. हे फारच डिप्रेसिंग आहे. अरे तुझ्या दिसण्याचा आणि तिच्या जाण्याचा काही एक संबंध नाहीये. कदाचित तुला तिची गरज नाही असं तिला वाटलं असेल, किंवा दुसऱ्या कोणाला तिची जास्त गरज आहे असं तिला वाटलं असेल. You see, one needs to be needed. हे बघ, तू तिचं उदात्तीकरण मुळीच करू नको. अगं मला माहितीये, तिला पहिल्या गोष्टीतला तो लाल कोल्हा फार आवडायचा, गुंड शिफ्टी असलेला. अरे एकदा तर ती मला म्हणाली, किती रुबाबदार आहे, मी पाठीवर बसले तर राक्षस हळाच खाली येतील. अरे तिला द्राक्ष मिळावे म्हणून हिचे प्राण तळमळायचे. पांदी खाली होईल म्हणे. अरे हिचं वजन 1 पाऊंड सुद्धा भरणार नाही. सोकिंग वेट. अरे खाऊन टाकला असं त्या कोल्हा दिला आतापर्यंत. खरंच की काय? परवा झाला होता तो कोल्हा, मास्क आणि ग्लोव्ह न घालता खोकत होता. एका दाबी उघडला नाही त्याला. होता मात्र देखणा. तो हँडसम आणि धूर्त कोल्हा येणं हे काही चांगलं लक्षण नाही. परंपरेवर बाहेरच्या जंगली लोकांचा प्रभाव पडायला नको. ऐका आंबट द्राक्ष का फुकत असेल का तो? पण तुझ्याकडे कशासाठी आला होता तो? चौकशाच फार, म्हणूनच उडून गेली असेल तुझी चिमणी. कोल्ह्याला त्याचा नवीन खडे पाणी शो सुरू करायचा आहे, आणि त्याला नृत्य दर्शना हवी आहे. चोर, लबाड. अरे माझी आयडिया वापरून स्वतःचा बिझनेस सुरू करतो. नृत्य दर्शना. नृत्य दर्शना कोल्ह्याचा शब्द आहे तो. नृत्य दर्शना गाण्याची पहिली ओळ दोनदा म्हणते, मग पटकन गिरकी घेते आणि मग परत ती चोळ दोनदा म्हणते. म्हणजे आमच्या खडेपाणी शो मध्ये चिमणी जे करायची ना तेच. पाणी पाणी देखो पाणी, पाणी की मेहरबानी पाणी. मी सहज गाऊ शकले असते रे गाणं. अगं गाणं तर म्हणू शकली असतीस ग, पण मी चिमणी काय दिसायची. सहज एका पायावर गिरकी घ्यायची, हलकी होती ती, तिच्या पिसासारखीच. आणि तरुण सुद्धा. तुला काय वाटलं मी त्या उडत्या चालीची गाणी म्हणू नाही शकत? सहज गाऊ शकले असते मी ते गाणं. हे कोकिळाबाईंकडनं धडे घेतलेत मी शास्त्रीय संगीताचे, आणि मी पण हे घेऊ शकते अगदी हलकी पिसासारखी. हे बघ, ऐक. चिव चिव, अगं पडलीस की काय? अगं दार उघड, दार उघड, म्हणजे मला तुझी खिडकी घेता येईल, गिरकी बघता येईल ग. चिव चिव. मला जीव म्हटलंस?
अगं, चौथीतली चिव मला आठवली. अकराच्या शाळेतली. माझ्यासाठी तांदळाचे दाणे वेचून आणणारी, चिवची वाट करून भांडारात सोडणारी. तुला तुला आठवतंय मी तुझ्यासाठी सूर्यफुलाच्या बिया आणायच होते, पण तुला मात्र एक प्रश्न कायम पडायचा. हिसाबनीतीत चिमणीवर गोष्ट कशी नाही. शेवटी घुबड गुरुजी सोडाले होते, शिव तूच दे हो चिमणीवर एखादी गोष्ट घालू ते आपण पक्ष्यांच्या हिसाबनीतीत. लिहिलीस का ती गोष्ट कधी? हो, लिहिली ना. शिवचं घर होतं मेळाचं. इतकं कमालीचं ऑर्डिनरी. तिथे अश्रू भिजले की त्याचं मेळ व्हायचं, आणि ती जरा हसली की ते मेळ टळायचं. मग पुढं काय झालं? का थांबलीस? गावात घरच नव्हतं. मुक्त होता तो. ना भिंती ना दार. आणि शिव मात्र परत तिचं घर बांधून राहिली. त्या भिंतींना तिने सतत स्वतःला ऑर्डिनरी ठेवायचा तिने इतका आटोकाट प्रयत्न केला की हिसाब काय, कोणीही तिच्यावर कधी गोष्ट लिहिली नसती. नैतिकेच्या मुसक्या बांधलेल्या अनेक जणांपैकी तीही एक. समाजाचा डोलारा ज्या शोकांतिकांवर उभा असतो त्यापैकी तिचीही एक अदृश्य अशी शोकांतिका. मेणाच्या घरात शोकांतिका होत असतील असं वाटायचं नाही म्हणा. पण जीव, जर या भिंतीमुळे तुझ्या आयुष्याची शोकांतिका होत असेल तर दार उघडणं हा त्यावर एकच उपाय आहे. अगं जेव्हा दार बंद असतं ना तेव्हा त्याची एक भिंत होते. पण ह्या भिंतींमुळेच आपल्याला दिमाग आहे, आपल्या परंपरेला मान्यता आहे, नाही का? तुला भिंतींचा अभिमान राहणारच. तू राखला नाहीस तर भिंतींची द्रोह होईल, विश्वासघात होईल. भिंत हा प्रकार केव्हा निर्माण झाला कुणाच ठाऊक. आणि दार कुणाच्या बरं डोक्यात आली असेल ही भन्नाट कल्पना. मला वाटतं भिंत ही तुझ्यासारख्या पक्षांनी निर्माण केली असणार. अगं साठवलेले तांदळाचे दाणे दिसून येत म्हणून. आणि दार तर माझ्यासारख्या मुक्त पक्षानं निर्माण केलं असेल. अरे भिंतीच तुझ्या एवढ्या आवडत्या तर विकतोयस काय तू भिंतींची घरं? अरे हो, विसरलोस की शिवताई, अगं तुला न वितरणाऱ्या मेणाचं गरम आहे का? ते पण या कॅटलॉग मध्ये. तू दार उघडलंस तर तुला बघता येईल. मेणाचं घर म्हणजे मी हसले तरी वितरणार नाही असं? त्यापेक्षा मी शेणाचं घर बांधलं असतं तर काय झालं असतं याचा विचार करते. अगं तुझ्या भिंतीने तुला ते बाजू दिलं नसतं. तू दार उघड. तिथे भिंतींचं सोड, तिथे माथ्याने तर माई भिक्षा देवी असं म्हणणाऱ्याला दार उघडलं आणि फसवली गेली ती. तुला का बरं दार उघडून मी? You're so cute. अरे मला उगीचच रावणासारखी 10 डोकी खांद्यावरच याचा मास झाला. आणि
हे अजून 9 मास्क कुठून आणू याची भ्रांत पडली. पाहिजे आपण हे मास्क, हे ग्लोव्ज कधीपासून घालायला लागलो? काळाच्या नदीला विचार हे प्रश्न. आपण हे गुदमरवणारे मास्क का घालतो, ही झूल का पांघरतो, दगडाला देव का मानतो आणि त्या दगडावर तेल का वाहतो, कोणालाही काही माहित नाही, कोणालाही काहीही लक्षात नाही, तरी हे करत राहायचं वर्षोनुवर्ष प्रश्न न विचारता. ह्यालाच संस्कृती म्हणतात का? चिंताई, अगं पण या भिंतीच तर सुरक्षितता देतात. तुमच्या रूढी, परंपरा सगळं कसं सुरळीत चालू ठेवतात. अगं घराबाहेर कधी कोल्हे लांडगे आले तर या या भिंती या किती सुरक्षित वाटत असेल असं मलाही कधी कधी वाटतं. छे भिंतींना कधीपासून गोंधळायला लागलो मी. चिवताई, अगं या मेणाच्या भिंती किती सुंदर दिसत आहेत. काय रे, भिंती पण तुला पण आवडायला लागल्या वाटतं. भिंती सगळ्यांनाच हव्या अशा असतात. दारं मात्र गोष्ट मुश्किल करतात. आज कोणाला घेऊन प्रश्नच असतो. तर बाहेर जाण्यासाठी दार असावं का? शिवताई, काय गंमत आहेत बघ. अगं या भिंती ठरवतात अगं दार कोणासाठी उघडायचं आणि कोणाला आत घ्यायचं ते. म्हणून मी आपला भिंती बाहेरच बरा. भिंत नसल्याचा गर्व झालेला दिसतोय तुला. अरे तुझीही असेल एखादी भिंत, दृश्य अदृश्य अशी. भिंत नाही, घर नाही तर एखादा आडोसा. तुलाच माहित नाही. भिंतींशिवाय जगणं कठीण. माझं असं एक आवडतं झाड आहे सूर्यफुलाच्या शेताजवळ, आणि त्याची एक आवडती फांदी आहे. तिथं परत तुम्ही संध्याकाळी. सूर्यफुलाच्या बिया खायला मिळत असतील ना तुला? जे ग वस्ती किती वाढली तिथे कावळ्यांची. माजलेत नुसते, स्वतःच शेत समजतात. अरे सूर्यफुलाच्या 4 बिया दिल्या तर तांदळाचा 1 दाणा मिळतो. काय सांगतोस? मग अगं खालच्या दर्जाची कावकाव करतात. ऐकवत नाही अगदी. घुबड गुरुजींची प्रमाण भाषा आठवत बसतो मग माझ्या आवडत्या फांदीवर. खरं तर सूर्यफुलाच्या बिया म्हणजे तुझ्या आवडत्या. अगं हो असतील, पण तब्येतीला वाईट. खूप तेल असतं म्हणे त्या बियांमध्ये. माझं झाड बरं, माझी फांदी बरी. दुपारी कोकिळाबाईंचं गाणं ऐकत डुलकी घेतो मस्तपैकी. म्हणजे आता इसाफनीतीतून आंबट द्राक्षांची गोष्ट काढून तुझ्या तेलकट बियांची गोष्ट घालावी लागणार. हो, आणि तुझ्या मेणाच्या घराची गोष्ट पण घाल. चिव चिव चल आपण दोघं मिळून एक आधुनिक इसाफनीती लिहू. खरंच जुनं ते फेकून द्यावं, सगळं नव्याने लिहावं. तू बोलतेस रे चिव? होय, मीच बोलतीये. या भिंती सुद्धा आल्या. या भिंती, या परंपरा म्हणजे नक्की काय? तर काहीतरी करण्याची सक्ती, अगदी कायदा असल्यावर. ह्या भिंतींचा पहारा असतो आपल्या आयुष्यावर. धार्मिक सण, देवदेवता, उत्सव, ठराविक करिअर, ठराविक वर्तुळात होणारे ते राजेशाही लग्न, ठराविक मौज मजा.
लोक ह्या परंपरा आपला वेळ पैसा अगदी आयुष्य देऊन मानेवर जू ठेवण्यासारखे पळत राहतात, प्रश्न न विचारता अंधळेपणा. काय अर्थ आहे यात? परंपरा पाळत एका चौकटीत आयुष्य काढत राहायचं आणि जर का कोणी ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याला वाळीत टाकायचं, त्याचं जगणं मुश्किल करायचं. जिथे जाणाऱ्या सतीचा आक्रोश, केशवपन होणाऱ्या बाईचं रडणं, हे म्हणजे ह्या मोठलेल्या चौकटीची अगदी टोकाची आणि काळाच्या प्रवाहात दूर गेलेली अशी उदाहरणं झाली. पण असूनही मन कसं विद्ध करतात. किती हे करूया, असं झालंच कसं? आणि आता केवळ स्त्री आहे म्हणून गुडघ्यात बांधलेल्या आणि सूर्यप्रकाश नाकारलेल्या स्त्रिया, तर दुसरीकडे रस्ती फिरणारी मुली बाबरी अनाथ मुलं, एकीकडे शाळा पुस्तकं नाकारलेले चेहरे, तर दुसरीकडे केवळ परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या करणारे विद्यार्थी. माणसानं निर्माण केलेला जातीभेद आणि सामाजिक उतरंड केवढं कृत्रिम आणि घृणास्पद. निसर्गानं निर्माण केलेली शारीरिक विविधता न स्वीकारता त्यांना एका चौकटीत बसवण्याचा अट्टहास केवळ ह्या भिंतीमुळे झालेला आहे. ह्या भिंतींचा, या समाजाचा हा दारुण पराभव आहे. अगं, तुला या भिंतीआड राहून हे दिसतं आणि या विरोधात तू बोलू शकतेस, ही एक महत्वाची बाब आहे. अगं, प्रगतीचं लक्षण आहे हे. ह्यापुढची परंपरा आता कदाचित आंधळी जाणार नाही, तर ती शहाणी झाली असेल, समाज पुरुष पालटत असेल, कदाचित काही नवीन बदल घडणार असतील. त्याशिवाय परंपरा एवढी अंतर्मुख होणार नाही. आपण माझ्या दुःखांबद्दल बोलतोय खरं, पण घराबाहेर असेलच की रे दुःख. कसं सामोरं जातोस रे तू? निघतात मार्ग काहीतरी. तुला एक आठवण सांगतो. मे महिना, रडरडते दुपार, खडे टाकून वर आणायला पाणी देखील मिळालं नव्हतं सकाळपासून. गावाबाहेरच्या तळापर्यंत जाण्याचे त्रास नव्हते पगार. अशातच मी मधमाशांचं एक अभंग गुणगुणत शांतपणे वडाच्या झाडावर पडलो होतो. माझा आवाज ऐकून तिथं इतर काही जण जमा झाले. प्रत्येक जण आपलं आवडतं गाणं अभंग गुणगुणायला लागला. दुखरी करून सगळेच घ्यायला लागले. अशात किती वेळ गेला कोणाच ठाऊक. त्या झाडाखाली एक नळ होता. त्यातून पाण्याचं कारण उभा रडायला लागलं. पाण्याचा आवाज ऐकल्याबरोबर आम्ही सर्वजण गाणं थांबवून यथेच्छ पाणी प्यायलं. सर्वांनी पंखाजवळ घेऊन मला धन्यवाद दिले आणि मी मधमाशांना धन्यवाद दिले. कारण तेवढा वेळ त्यांना त्यांच्या तहानेचं विस्मरण झालं म्हणून. मी तर कायमची ताणलेली आहे. मी कोणाचा अभंग म्हणून मधमाशांचं गाणं गाऊन गाऊन बोथट झाले माझ्या मनात.
एक सुंदर बदलणारे. अगं नाविन्याचा ध्यास ही तुझी तहान आहे. ती केवळ गाण्याने शमणार नाही. ठाऊके मला. त्यासाठी ह्या भिंती पाडाव्या लागतील. ही दारं मोडावी लागतील. पण अगं या पॉईंटचे कडे कायम खणखणत राहते तुझ्या मनात आणि नकळत नवीन भिंती आणि दारं निर्माण होतील. जाऊ दे, तुला जमेल असं वाटत नाही. त्यापेक्षा तू नवीन घर घे. नाही, तसं होऊ देणार नाही. तुला आठवते आपल्या वर्गातली ती राखी? तिला दिला होता मी माझा डबा मधल्या सुट्टी. काय सांगतेस? हो. तू राखीला डबा दिलास? त्या भटक्या पक्षाला घरामध्ये हात काढून ते बघायला हवं तुला. खरंच की मीच होते. पिसाबनं ह्या विषयाला घ्यायला होतं. अगं चिऊ, तू स्वतःच इतकं चांगलं लिहायचीस आणि गायची सुद्धा. तू आणि मी. अगं तू आणि मी मिळून कितीतरी खडे जमवले असते आणि वर आणायला. माझ्याही मनाला स्पर्शून गेला हा विचार. ह्या भिंती यांच्यात केवढी भिस्त माझी. पण हा मुक्त विचार त्या रोखू शकला नाही. चिऊ दार उघड. अगं दार उघड म्हणजे भिंतींना काही अर्थ उरणार नाही. पण मला जमेल का? ह्या भिंती म्हणजे माझ्या मनातला विवेकाचा आवाज. एक सुरक्षित असं कवच. फोडून टाकू या भिंती. मला आता बाहेरच्या हवेची सवय होती नाही रे. उगाच काय झालं तर. अदृश्याची भीती धरण्याची सवय शतकाने शतकाची. अगं चिवताई, तुला या मुक्त आकाशाची भीती वाटते? अगं या उंच झाडाच्या शेंड्यावर बसून अवतीभोवती पाहिलंस ना तर सारी भीती विसरून जाशील. काल तर मी दूरदिशी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांशी गप्पा मारल्या. पोपटांच्या थव्याजवळ बसून सर्व राजकारण ऐकलं. मी कसा भरभरून रसरशीत जीवन जगतो. मला ना तुझी असूया वाटते. ह्या भिंती ह्यांना काढता येईल का? तुला माझी असूया? माझ्यासारख्या कपलगताची कोणाला असूया वाटत असेल असं वाटलं नव्हतं. मला वाटलं भिंतीवर राहणाऱ्यांजवळ कायमच सगळं काही असतं. अरे चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्यांच्या ताटात नेहमीच अन्न असतं. सतत तेच करत राहायचं. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झापडं बांधून. पण अगदी स्वतःशी खरं सांगायचं झालं तर मलाही असंच वाटतं. मी ज्या आंब्याच्या झाडावर राहतो तिथेच पुढच्या पिढ्या नांदाव्यात. माझे नवीन विचार हे पुढच्या पिढीने घ्यावेत. गावाबाहेरच्या औदुंबराला अगदी दूर असला तरी वर्षातून एकदा तरी फेरी मारावी. काय होतंय मला? शिवशी बोलल्यामुळे मला ती हव्याविषयी वाटायला लागल्या की काय? अरे काऊ, तू आहेस ना बाहेर? ह्या भिंती पाहण्याला मदत कर ना. अगं तुझ्या भिंती आहेत त्या, मी कसा पाडणार? अरे हो, भिंत पाडायला तुला आत यावं लागेल नाही का? या भिंतीच्या किती उपचार वाटत असेल नाही? हे बोरपीस घेऊन मला आत नाही येता येणार. खाऊ, तुझ्याकडे मोरपीस आहे? हो मग. अगं मुक्त विचारांचं प्रतीक येते. मला ते मोरपीस हवंय. मला ह्या भिंती बाहेर माझं अस्तित्व नाही माहित नाही, पण मला ते मोरपीस हवंय रे. शिरू, अगं तू किती शतक या भिंती आड राहिली आहेस. शतक, युग म्हण युग. ही झूल पाहून क्षणांचे हात
विचार करत मी झटका मोजते. घटका मोजतेस कशासाठी? कधीतरी हे दार उघडेल, कधीतरी काहीतरी नवीन बदल घडेल, काहीतरी नवीन होईल यासाठी. त्यासाठी तू नुसती वाट पाहत राहिली? अगं इतका काळ गेला, इतकी शतकं लोटली तरी तुला या मोरपिसाची गरज भासली नाही? भासली ना, पण मोरपिसाची गरज ही गरज नसून केवळ एक क्षणिक आहे, एक आभास आहे असं शिकवलं या भिंतींनी. खरंच किती दुःखी आहे ही. घराच्या आत राहत नाहीतर बाहेर दुःख काय सुटत नाही. ते मोरपिसाचं काय? ते आणलंयस तू विकायला? मोरपीस विकणं हे पाप आहे, ते माझ्या हातून कदापि घडणार नाही. अगं तुझं मोरपीस तुला स्वतःला मिळवावं लागेल. अरे हो, आणि ते मिळेलही, पण त्यासाठी तुला या भिंती मोडून दारं उघडून बाहेर यावं लागेल. खरंच ज्याच्याकडे मोरपीस आहे त्याला या भिंतींची गरजच काय? सगळी दारं त्याला मोकळी. थांब मी येते बाहेर. बघ, दार उघडून येतेच मी बाहेर. या भिंती आता नव्याने उभ्या करू, नवीन परंपरा निर्माण करू. आज कोणाला घ्यावं हे ठरवावं लागेल. या भिंती म्हणजे माझ्या मनातला विवेकाचा आवाज, एक सुरक्षित कवच. माझ्या नव्या संस्कृतीचं रक्षण करतील. या दार